वैष्णवी हगवणेनं सासू, सासरे, नवरा आणि नणंदेकडून होणारा छळ आधी सहन केला आणि जेव्हा छळ सहन झाला नाही तेव्हा आत्महत्या केली। खरं तर हगवणे कुटुंबियांनी तिचा खूनच केल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केलाय। हगवणे कुटुंबातील चौकडीनं मांडलेला छळवाद हा संतापजनक आहे। पाहूया हगवणे कुटुंबातील चौघांनी वैष्णवीचा कसा छळ मांडला होता, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला गरोदर असताना सुद्धा मारहाण करण्यात आली। हगवणे कुटुंबाकडून ही मारहाण करण्यात आली। जमीन खरेदीसाठी सासऱ्याकडे 2 कोटी रुपये मागितले। शशांकनं सासऱ्याकडे म्हणजे वैष्णवीच्या वडिलांकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती, तर पैसे दिले नाहीत म्हणून वैष्णवीला वारंवार मारहाण करण्यात आली। हा शशांक नावाचा तिचा नवरा कसा नालायक होता, नालायक नवरा शशांक, त्यानं नेमकं काय काय केलेलं होतं आपण ते पाहतोय। 2 कोटींची मागणी केली, पैसे दिले नाहीत म्हणून वैष्णवीला वारंवार मारहाण सुद्धा शशांकनं केली। पुढे काय केलं तर सुनांचे लाड केले की बिथरायची आणि भांडायची, जाब विचारायची। हे कोण करायचं तर कळलावी ननंद करिश्मा। करिश्मा ही वैष्णवीची ननंद अर्थात शशांकची बहीण। ती नेमकं काय करायची, सुनांचा लाड केला की तिला ते खुपायचं आणि ती कळ काढायची, भांडणं लावायची। सुनांना साडी घेतली की तिलाही तशीच साडी हवी असायची, असं सुद्धा समोर येतंय। सुनांचा केलेला लाड, सुनांचे पुरवलेले लाड, सुनांसाठी काही नवीन घेतलं की ते तिला खुपायचं। ती सांगेल तसंच सर्वांनी वागायचं, असा अट्टाहास सुद्धा तिचा असायचा। कोणाचा? ननंद असलेल्या करिश्मा हगवणेचा। पुढे काय तर वैष्णवीच्या तोंडावर थुंकून मारहाण करून माहेरी पाठवलं। वैष्णवीच्या तोंडावर थुंकली। कोण थुंकली? ही ननंद करिश्मा, जी कळलावी आहे, जिला सुनांचा लाड केलेला बघवत नाही। तिनं काय केलं, वैष्णवीच्या तोंडावर थुंकली आणि तिला माहेरी पाठवलं। खास्ट सासू लता, लता असं नाव आहे त्या सासूचं। तिनं काय काय केलंय तर लग्नात मागितलेली चांदीची भांडी दिली नाहीत म्हणून राग होता। बरं, चांदीची भांडी दिली पण मागितलेली ती दिली नाहीत याचा राग होता। पुढे काय तर सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ सुनेचा करण्यात आला। वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, चारित्र्यावर संशय घेण्यात आला। वैष्णवीला अनेकदा मारहाण करण्यात आली, छळ करून माहेरी पाठवण्यात आलं। केवळ ननंद नाही, सासूनं सुद्धा छळ करून माहेरी पाठवलेलं आहे। आता येऊया सासऱ्याकडे, ज्याचे राजकीय कनेक्शन वगैरे आहेत। निर्दयी सासरा राजेंद्र हगवणे, त्यानं काय केलंय, लग्न झाल्यापासून सुनेचा किरकोळ कारणावरून छळ करणं हे सातत्यानं सुरू ठेवलेलं होतं। पुढचा मुद्दा काय तोही पाहूया। राजेंद्र नावाच्या सासऱ्याबद्दलचा। सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ आणि मारहाण करण्यात आली। सासूनही चारित्र्यावर संशय घेतला, सासऱ्यानेही घेतला, नवऱ्यानेही घेतला। विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पाहायला सुद्धा गेला नव्हता। हा सासरा ज्यावेळी सुनेनं, आपल्या सुनेनं विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय, पाहायला सुद्धा गेला नव्हता। दोन्ही सुनांचा छळ, पोलीस तक्रार झाल्यापासून फरार सुद्धा होता। मोठ्या सुनेनं ज्यावेळी तक्रार केली होती तेव्हा सुद्धा फरार आणि आता सुद्धा तेव्हापासून हा सासरा फरारच आहे।